महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जर आपण गेल्या काही वर्षातला जर एक बदल पाहिला तर सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात जर कुठल्या गोष्टीची पशूंमध्ये वाढ झाली असेल तर ती खिलारमध्ये झालेली आहे. याचं सर्वात मूळ कारण आहे ते म्हणजे बैलगाडा शर्यतबंदी उठली आणि सर्वात चांगली गोष्ट शेतकऱ्यांची जी होण्याची गरजेची होती त्याला सुरुवात झाली मंडळी. आणि आज आपण तसं पाहायला गेलं तर पुणे शहरापासून काही अंतरावर असलेल्या सातारा या गावात आलेलो आहोत. सातारा गावाचं नाव बऱ्याचशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यातलं अजून एक गोष्ट म्हणजे तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये छकडी शर्यत असेल किंवा इतर शर्यती असतील तर याच्यामधले जवळपास 8 ते 9 प्रकार हे आपल्या महाराष्ट्रात होतात. त्यातला छकडी शर्यतीचा एक मुख्य प्रकार सातारा आणि आजूबाजूच्या भागामध्ये खेळला जातो की त्यातलंच एक मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्या पट्ट्यामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये आलेलो आहोत. आपल्यासमोर त्या भागातले शेतकरी आहेत. आपण यांच्याशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्या चॅनलवरती अगोदर आपण एक खास मुलाखत देखील यांची पाहिलेली आहे की ज्या माध्यमातून यांच्या दावणीला असलेल्या वळू बैलांची आपण खास माहिती घेतली, संपूर्ण दावणीची माहिती घेतली. तर आता तसं पाहायला गेलं तर प्रत्येक भागामध्ये गावामध्ये गायी या सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. जर एक 5-6 वर्षापूर्वी पाहायला गेलं तर त्याचं प्रमाण काही प्रमाणात कमी होतं नाही असं नाही, पण काही प्रमाणात कमी होतं. पण आज प्रत्येक गावामध्ये आज प्रत्येक घरामध्ये कमीत कमी एक तरी खिलार गाय आपल्याला पाहायला मिळते. पण आता गायी जशा वाढत चालल्या तर त्या गायींना लागणारी सर्वात पहिली गरज म्हणजे गायी हिटवर आल्यानंतर एक जातीवंत वळू असणं खूप गरजेचं असतं. आणि आज तसं पाहायला गेलं तर जातीवंत वळू असणं याचं मुख्य कारण म्हणलं तर त्या गावामधले जे शेतकरी लोक आहेत की जे वळू सांभाळतात तर त्यांचं मुख्य काम म्हणलं तर आज आपण संपूर्ण महाराष्ट्राचीच म्हणा किंवा संपूर्ण खिलार गोवंशाची जबाबदारी ही वळू मालकावर असते. म्हणजे आज आपण पाहत असलेलं एक जातीवंत वळू आपल्या समोर आहे. याच्यापासून जवळपास 1000 एक गायी भरल्या जातील किंवा त्याच्यापेक्षा जास्त गायी भरत जात असतात किंवा अंदाजे आपण म्हणू की याच्या लाईफ टाईम मध्ये ह्या वळूच्या 10-1 हजार तरी गायी भरल्या जातील. मग हा वळू किती महत्वाचा असणं हे गरजेचं आहे. म्हणजे वळूचा जातीवंतपणा, त्या कुठल्या लाईनचा वळू आहे किंवा कुठल्या त्याच्या आई कोण बाप कोण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि त्याचबरोबर मालकाची मेहनत पण असतं. एखादी चांगली गोष्ट आपण घेतली पण ती योग्य हातात येणं गरजेचं असतं. आपल्यासोबत मेजर प्रवीण कनसे अंगापूरचे आहेत आणि त्यांच्याशी आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत. मेजर नमस्कार. नमस्कार. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि कुठे आहे तुमचं गाव आम्हाला ते सांगा. माझं नाव पैलवान प्रवीण विष्णू कनसे, गौरक्षक, मुक्काम पोस्ट अंगापूर, तालुका जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 74 17 17 67 68. माझं लोकेशन अंगापूरमध्ये बैलगाडी शर्तीच्या फाटीवरच आपला गोठा आहे. मेन म्हणजे फाटीव अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. मैदानं वर्षातून मैदानं कमीत कमी 10 ते 15 मैदानं आमच्या फाटीवर होतात आणि फाटीवरतीच लोकेशन आहे आपल्या बैलांचं म्हणजे गोठ्याचं. मुलाखतीला पुढे जाण्याच्या अगोदर आता नुकतंच मेजर यांनी एक गोष्ट सांगितली की यांच्या गोठ्याला लगतच यांची म्हणजे छकडी शर्यतीतली यांची अंगापूरची फाटी आहे. आता तसं पाहायला गेलं तर यांच्याकडे एक अनुभव सगळ्यात महत्त्वाचा जर म्हणलं तर दावणीला जातीवंत गायी पण आहेत, त्याचबरोबर वळू बैल सांभाळतात. आणि झालेली पैदास ही आता पैदास तर आपण चांगल्या वळूकडून घेतली, चांगल्या गायीकडून घेतली. ही पैदास घेतल्यानंतर त्याला योग्य ट्रेनिंग पण गरजेचं आहे. तर मेजर यांच्याकडे एक म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की फाटी जवळच असल्यामुळे त्यांच्या दावणीला असलेल्या वासरांना ट्रेनिंग देणं असेल किंवा कशा पद्धतीचं ट्रेनिंग पुढे दिलं पाहिजे तर या संदर्भात पण आपण त्यांची माहिती घेणार आहोत. मेजर आता थोडंसं हे विचारायचं आहे की हा वळू आपण कुठून घेतला, किती जाती, किती गायी आजपर्यंत भरल्यात? हा वळू आपण नागदचं उमेश बसवेश्वर स्वामी यांच्याकडून आम्ही दसऱ्या दिवशी घेतलेला आहे. हा बैल जालिंदर चव्हाण आटपाडी यांचा त्या मेलेल्या बैलाची पैदास आहे. आणि आत्ता वळू हा 2 दात आहे. 3रा दात लावायचं म्हणजे हालतोय म्हणजे लावल आता. 2 दात आहे आणि दसऱ्या दिवशी ह्याची विक्रमी खरेदी घेतलेली आहे. आणि ह्याचं घ्यायचं कारण म्हणजे काय आहे की ह्याचं डौलदार शरीर म्हणजे वळू कशाला म्हणायचं तर वळू हा शब्द लय जुना आहे.
हा म्हणजे हष्टपुष्ट आणि सौंदर्यानं नटलेला असा ह्या शब्दाचा अर्थ होतो. बैल जेवढा मोठा आणि नाजूकपणा, त्याला सर्व गोष्टीत नाजूकपणा पण पाहिजे. त्या सर्व गोष्टी गुण सर्व संपन्न बघून हा बैल म्हणजे जुनं जाणतं म्हणजे गटप्रभात चॅम्पियन ज्यांच्या दावणीला बैल भरपूर होऊन गेली त्यांच्या दावणीचा बैल हा आपलं मैत्रीच्या संबंधातून दोस्तीच्या संबंधातून इतर माणसांनी मदत करून मला हा बैल बड्या मुश्किलीनं भेटलेला आहे. मेजर थोडंसं एक असं विचारायचं आहे की ते हा बैल याचा बाप जो तुम्ही सांगितला तो आत्ता माग बैल गेलेला तोच बैल म्हणताय का तुम्ही? हो. तर मंडळी इथं त्या मालकांचं नाव काय? जालिंदर चव्हाण. मंडळी जालिंदर चव्हाण यांच्या दावणीची एक खास मुलाखत आपण चॅनलवरती खरसुंडी यात्रेच्या दरम्यान घेतली होती. तेव्हा जालिंदर चव्हाण यांच्या दावणीला एक आदत खोंड होता आणि त्याचबरोबर ह्या बैलाचा जो बाप होता मंडळी, तर म्हणजे खिलार क्षेत्रामध्ये वळू कसा असावा किंवा काय असावं याचं उत्तम उदाहरण ह्या बैलाचा बाप आहे. आणि एक गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर गाई मालक आपण प्रत्येक वेळेस हाच प्रयत्न करतो सांगायचा की नुसतंच गाईला बैल दाखवणं हे न कधी आपल्याला करायचं नाहीये. त्या बैलाची म्हणजे आता जवळपास याचा बाप पण आपल्याला माहिती आहे आणि चॅनलवरती याची खास मुलाखत जर ती पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या मालकाची मुलाखत आहे, व्हिडिओच्या शेवटी देखील आहे. कारण एखादं जेव्हा आपण वासरू आपल्या गाईला जन्माला येतं तेव्हा त्याचा सर्वात मोठा इफेक्ट हा त्याच्या बाप असेल, आजोबा असेल, तर यांच्याकडून तो इफेक्ट येत असतो म्हणजे जातीवंत वासरू पैदास होण्यासोबत. तर अशा प्रकारचा जातीवंत ह्या बैलाचा बाप होता. मेजर आता एक गोष्ट विचारायचं आहे की आता महाराष्ट्रामध्ये बरेचसे वळू, इव्हन तुमच्या साताऱ्यामध्ये एवढ्या प्रमाणाच्या बाहेर वळू आहे, पण आज दावणीला एखादा वळू आपण सिलेक्ट करतो किंवा तो आणतो किंवा त्या आणल्यामुळे खरं तर तसं पाहायला गेलं तर बरीचशी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. का तर मोठ्या प्रमाणात गायी आपण वळूकडून भरत असतो. तर वळू निवडताना हाच वळू का निवडला जातो किंवा आता आम्ही अजून एक तुमच्याकडे पाहतोय की ज्याची मुलाखत आपण पुढे घेणार आहोत, तर याचं कशी निवड प्रक्रिया कशी करता तुम्ही? निवड प्रक्रिया ही अशी आहे की पहिली जुनी जाणती माणसं म्हणजे आम्ही प्रदर्शनाला देखील जातो आणि प्रदर्शनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघितली जाते तर त्या महत्त्वाच्या गोष्टीला काय असते की बैलाला बट्टा नाही पाहिजे, कुठलाही बाहुरा उलटा सुलटा नाही पाहिजे, पुन्हा गळचिपी नाही पाहिजे, पुन्हा म्हणजे जी बट्ट्याची बाजू आली. दुसरी गोष्ट बारकाव्याची काय बघितली जाते, बैलाचं नाक, नाकाची नळी, कानाची साईज, शिंगाची साईज, म्हणजे तोंडाला पूर्ण बारकावा पाहिजे आणि तोंडाच्या मागं मानापासून मागं बैल चौकापर्यंत म्हणजे लय हष्टपुष्ट पाहिजे आणि मागं शेपटाचा जो दांडा आहे तो बारीक पाहिजे. ही म्हणजे सर्व पायाची मजबूती पाहिजे आणि पायाची मजबूतीला पण जास्त महत्त्व आहे. का तर म्हणजे जसं ह्याच्यात आपल्या वळूत जसे अंश असतील जास्तीत जास्त तसं गैत उतरलं पाहिजे ते आणि गाईचं वासरू झालेलं पुढच्या मालकाला फायदा होऊन जास्त पैशात विकलं गेलं पाहिजे. आणि आमच्या इथलंच उदाहरण आहे, आत्ता माणसांनी म्हणजे 6 महिन्याचा खोंड हा 3,10,000 रुपयाला विकलेला आहे. लय लांबचं उदाहरण आहे. आणि माझ्यापाशी पण एक बैल आहे आत्ता शंकर म्हणून, त्या बैलाचं देखील वासरू मी 3-3.5 लाख रुपयाला मागून देखील मलाच भेटत नाही. म्हणजे जरा कसं असतंय की वळू का पाळला जातो, वळूपासनं काय प्रॉफिट आहे आणि वळू भरल्यानंतर काय प्रॉफिट आहे ही शेतकऱ्याला समजलं पाहिजे. आता पहिली जेव्हा मी पहिला स्टार्टला वळू घेतलेला 2012 साली मी पहिला बैल घेतलेला, तर बैल तो घेतला तेव्हा मी बिना गाया भरताच बैल तो विकून टाकलेला. का तर बिना करता विकला म्हणजे पहिली माणसं म्हणायची आवताचा बैल चाललेला चांगला आहे तो बैल भरला पाहिजे. आवताचा बैल चांगला आहे पण त्याचं जे उत्पादन होणार आहे ती चांगलं निघत नाही, त्याच्यापासून पैसा भेटत नाही शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याला पैसा केव्हा भेटतो, जेव्हा तुमचं वासरू चांगलं पाहिजे, हष्टपुष्ट पाहिजे, जास्त उड्या मारणारं पाहिजे, म्हणजे असं चपळता पाहिजे त्याच्यात, तेव्हा त्या वासराची किंमत जास्त होती. त्या वासराचा पैसा जेव्हा शेतकऱ्याच्या खिशात पडतो तेव्हा त्याला असं वाटतं की नाही खिलारपासून आपल्याला फायदा आहे, खिलार गायपासून फायदा आहे. आता भरपूर औषधं निघली, पुन्हा म्हणजे भरपूर शेणापासून गौरी किंवा
हे गोमूत्रापासून औषधं बरेच, म्हणजे खिल्लारपासून भरपूर फायदा आहे, फक्त घेणाऱ्याला कळला पाहिजे. आणि सांगायचं महत्वाचं काय आहे की बैल म्हणजे डौलदार दिसला पाहिजे. म्हणजे पहिलं सिस्टीम कसं होतं, जरा अनुभव कमी असल्यामुळे बैल माझ्याकडे ह्याच्या आधी पण होती, आत्ता पण आहे ती, पण आत्ता बैल फुल मापाची येते. म्हणजे फुल म्हणजे कोण मला असं म्हणू शकत नाही बैल एवढी एवढूसा काय आहे किंवा बारका काय आहे. आणि बैलाचं काय वैशिष्ट्य आहे की बैल मालकाच्या ह्याच्यावर गाडवायचं. आता माझी बैल आहे ते दोन्ही खांदी आणि वासर घेऊन शेणं शिकवण्यासाठी देखील ही आहे ती कार्यरत आहे ती. म्हणजे ह्यांना व्यायाम म्हणून मी फेरच टाकतो. म्हणजे त्यांना व्यायाम काय द्यायचा, चालवून आणायचं का रानात चालवायचं. आजकाल शेती बैलाची राहिलेली नाही, त्यामुळं मला फाटी सोयीस्कर असल्यामुळं मी फाटीपाशी डायरेक्ट वासर आपलं, कोण म्हणला मला की वासर आपलं आणायचं झुपायची, दोन्ही खांदी बैल दोन्ही चांगली पळते ती, वासरांना जाऊन देत नाही ते. आणि हा बैल तर सगळ्या शेती कामाला पुन्हा सगळ्या म्हणजे सगळ्या ह्याला कामाला चालला आहे हो बैल. मेजर, मला आता इथं 2 प्रश्न असे विचारायचे आहेत की तुम्ही मागाशी म्हणले की 1-2 गायींची वासरं ही मोठ्या लाखोच्या किमतीत गेली, तर त्या गायी सर्वसाधारण होत्या का क्वालिटी गायी होत्या, कशा होत्या त्या गायी? गायी क्वालिटी म्हणजे क्वालिटी होत्या आणि क्वालिटी नव्हत्या असं पण म्हणता येईल. म्हणजे मध्यम प्रकारच्या गायी, पण त्यांनी जो सिलेक्ट बैल केलेला त्या बैलाचा अंश पुरेपूर वासरात उतरला. 6 महिन्याचं जो वासरू छाताडा एवढं होतं. आता ह्याचं फुल माप आहेच की. आता बैल जरा हे जेव्हा गरम करणार तेव्हा बैलाचा डौलदारपणा सगळा दिसणार. असा जरा शांत उभा राहिलेला बैल आहे, आपण धरलाय दोन्ही साईडनं पॅक धरून ठेवलाय उभा आहे, बैल शांतच उभा राहणार. पण जेव्हा ह्यो फिरणार तेव्हा त्याचं जे मसल बिसल जे सगळं आहे ते सगळं तुम्हाला दिसणार. मंडळी, इथं आता थोडंसं आपण मेजर यांनी सांगितलं की ज्या गायी भरल्या लाखोमध्ये वासरं विकल्या जातात ते, तर इथे एक गोष्ट, जे नवीन खिल्लार पालक असतील किंवा गायीला वळू कोणता निवडावा, तर समजा बऱ्याचदा असं होतं की आता गायी खरेदी करायला गेलं तर आज लाखोच्या किमती किंवा मोठ्या हजारोच्या किमती कालवडी आणि हे मिळणं अवघड आहे सध्या, बरोबर ना मेजर? बरोबर आहे. तर आपल्या दावणीला असलेल्या गायीला योग्य वळूची निवड करायची आणि त्याच्यापासून योग्य पैदास घेत चालायची. समजा आपली गाय, जसं मेजर यांनी सांगितलं की ज्या गायी आपल्याकडे त्या आलेल्या होत्या त्या मीडियम किंवा मध्यम क्वालिटीच्या होत्या, पण तुमच्याकडची गाय आपण बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाहतो की काही गायी या आपल्या साधारण खिलार असतात पण क्वालिटी खिलार असतात. तर तुम्ही आत्ता जर या गोष्टीला सुरुवात केली तर अशा प्रकारचे वळू भरायला चालू केल्यापासून आपण क्वालिटी ब्रीडिंग आपण त्याच्यामध्ये तयार करायला चालू. आणि आज तसं पाहायला गेलं तर खिलार क्षेत्रामध्ये जुनी जी बैल आहे त्याची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचदा दिलेली आहे आणि त्याचमुळे तुम्ही आपण त्या गोष्टीचा फायदा करून जास्तीत जास्त आपल्या भागातलं, म्हणजे आता आज अंगापूरमध्ये हा वळू येतो, सर्वात पहिल्यांदा अंगापूरमधल्या गाय मालकांनी कोणता विचार केला पाहिजे की आपल्या जवळ कोणता वळू आहे. आणि बरेचसं एक गोष्ट आहे की कारण काही काही शेतकऱ्यांचं लांब जाण्याचं गाडी खर्च असेल असेल तर त्या गोष्टीला बरंचसं थोडंसं अडचण निर्माण होती. पण बरेचसे खिलार पालक असे पण आहेत की आता अंगापूर या ठिकाणी मेजर आम्हाला सगळ्यात लांबची एखादी कोणती गाय आली होती आपल्याकडे की बाबा 100-150 किलोमीटर? पुण्याच्या पुढची पुण्यातल्याच गायी आपण 3 लावलेल्या, म्हणजे लांबच्या. पुन्हा पुणे भागा इकडं पिंपरी चिंचवडची एक आलेली, पुन्हा इकडं माळशेर बारामतीतली एक गाय भरलेली आहे. तर मंडळी, बऱ्याचशा लांबनं देखील जे गाई मालक येतात तर त्यांचा देखील तुम्ही खरं तर अभ्यास केला पाहिजे सर्वांनी की लांबून पण गाई मालक येतो. याचं कारण पण असंच आहे की जुन्या काळातल्या बैलांची जी ब्लड लाईन आहे ती आज आपल्या जवळच्या गावामध्ये असते, लांबच्या गावामध्ये असते. आणि आज आपण आपल्या दावणीला एकापेक्षा जास्त गायी असतात आणि त्या एका गायीपासून 10 गायी कशा करायच्या, त्या गायीची पैदास कशी वाढवत जायची, तर हे जे टॉपचे वळ आहेत तर ह्यांच्यापासून आपण पैदास घेत पुढे पुढे जायचं असतं. मेजर, मला एक थोडंसं असं विचारायचं की नुकतंच तुम्ही सांगितलं की तुम्ही बैलाला फाटीवरती व्यायाम पण देता. थोडंसं आता वळू क्षेत्रामध्ये आम्ही बरंचसं मागच्या काळामध्ये पाहिलं की काही एक 4-5 वर्षापूर्वी वळू क्षेत्रातले खूप टॉपचे बैल काही गोष्टींमुळं हे गेले, म्हणजे आजारपणात हे झालं किंवा काय, तर तेव्हा बरेचसे शेतकरी म्हणायचे की बाबा वळू बैलांना पण गायीवर सोडतो तर त्याच्यासोबत व्यायाम पण गरजेचं आहे. तर आज मग तसं पाहायला गेलं तर आज तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची मोठी साथ आहे. आज असं म्हणाल की आज फाटी आपल्या अंगणातच आहे असं. तर मग वळू बैलाला आठवड्यातनं किती व्यायाम दिला जातो आणि खुराकाचं कसं नियोजन असतं?
वळू बैलाला आठवड्यातून मी एक बार झुपतो तसा. एक बार म्हणजे चालवून आणतो, 5 ते 7 किलोमीटर चालवून आणतो झुपून. आणि म्हणजे रविवारी चालवला तर बुधवारी नाहीतर गुरुवारी मग 2 फेरं काढतो. 2 फेरं काढले की मग त्याला हे करतो, काय करतो, जरा ही म्हणजे गॅपवर असतो का तर गाईचं प्रमाण असतं, त्यामुळे काय बैलात एवढी क्षमता म्हणजे रिकव्हरीची क्षमता नसती. पण रिकव्हरी ही नुसत्या खुराकाने येत नाही तर व्यायामानं पण येते. त्यामुळे व्यायाम कशासाठी आहे की खाल्लेला खुराक पचवून शरीरात घेतला पाहिजे आणि त्यासाठी व्यायाम देणं जरुरी आहे. आणि व्यायाम दिला की खाल्लेला खुराक शरीरात येतो आणि शरीरात आला की मग ऑटोमॅटिक बैल जास्तीत जास्त कालावधीने जास्तीत जास्त दिवस पुढे चालू शकतो. धन्यवाद मेजर. तर मंडळी, आता व्यायाम कशा पद्धतीचा पाहिजे, काय पाहिजे, खुराक पाहिजे याबद्दल सांगितलं. आणि मेजरनी ही गोष्ट पण सांगितली की नुसतंच खुराकावर नाही तर त्याला व्यायामाची पण गरज आहे. पण मेजर, मला एक अशी गोष्ट विचारायची की एखाद्या वळू मालकाकडे समजा त्याच्याकडे आता असं गाडी झोपायला रान नाही किंवा काही नाही, तर अजून दुसरा काय व्यायाम आपण याच्यासाठी करू शकतो? नाही, व्यायाम आपला रस्त्यानं चालवलं तर चालतोच की. रस्ता सगळ्या गावातनी हेच आहे. पुन्हा सगळ्या म्हणजे गावातनी शेती आहे. शेतीला जे रस्ते जाते ती पाऊल वाटणं म्हणजे हे असते ती कच्चं रस्ता ते शेतीला जायला. त्या शेतीला जायला जे बैलगाडी आपल्या जाते तेच की गावातल्या. महत्वाचं ती आहे की आता व्यायाम दिल्याशिवाय दुसरी म्हणजे त्याच्यात जी करंट म्हणतो किंवा त्याच्यात जी ताकद जास्ती म्हणजे आजच्यापेक्षा उद्या करंट त्याच्यात वाढला पाहिजे. हा बैल ह्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे जरा कसा असतो, व्यायाम दिल्यानंतर ताकद येते, ताकद आली की बैल मस्ती करतो, बस्ती केला बैल की मारतो. ती आता ती म्हणजे साहजिकच आहे. ती जोपर्यंत अंगात रग येत नाही तोपर्यंत त्याच्यात मस्तीच नाहीत. तर मंडळी, बैलाला वळूला व्यायाम असणे हे खूप महत्वाची गरज आहे. मेजर, आता आपण गाई आल्यानंतर किती पैसे घेतो या गाई भरण्याचे? गाई भरण्याचं मला सांगायचं खरं मेन कारण आहे की आपल्याला जर कोण शेतकरी असा म्हणला की माझ्याकडे 1 रुपया नाही गाय भराल का, तर 100% आपण भरून देणार. फक्त त्याची चौकशी जरा फोनवरनं त्याच्या गावातला मित्राला फोन करून विचारलं की बाबा ह्याची परिस्थिती खरोखर अशी आहे, तर तो म्हणला हो, तर त्याचा 1 रुपया चार्ज घेणार नाही. आणि आता जर एखाद्याला नाद असतो, भरपूर लांबून येतो, त्याचं लोकेशन आपल्या गोट्यापासून टाकलं आणि 100 किलोमीटरच्या पुढं जर भरलं तर आपण त्या 100 किलोमीटरवाल्याला देखील फ्री सेवा देणार आहे. आणि रेग्युलर चार्ज जो आहे तो आपण म्हणजे एक माझ्याकडे कपिल आहे, एक सिद्धापूर लाईनचा बैल आहे आणि ह्यो आटपाडी खाणीतला बैल आहे. तिन्ही बैलांचा आपण 1,000 रुपये दर ठेवलेला आहे. फक्त 1,000 रुपये घेतो. बैल हा फक्त मालकाने एक बारच भरला पाहिजे. पण मालकाच्या मनात शंका असल्यामुळे जर मालक म्हणला 2 बाऱ्या भरा तर आपण बैल 2 वेळा देखील भरतो. पण 2 वेळा भरला तरी आपण 1,000 रुपये चार्ज आहे आपला. मेजर, आता खरं तर तुम्ही बरीचशी म्हणजे आज वळू क्षेत्रामध्ये एखादा गरीब शेतकऱ्याची गाय भरून देणं, त्याला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देणं, ही खरं तर म्हणजे तुमचं मन मोठं आहे. तेव्हा तुम्ही आज आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते. एखादी गाय रिपीट झाली तर त्याला पण आपण सेकंड टाइमला काय करतो? रिपीट झाली तरी आपण फ्री सेवाच. आणि जरी तो मालक येऊन म्हणला माझ्या दावणीला 3 वळू आहेत, आता सिद्धापूर लाईनचा जो शंकर आहे तो अतिशय स्पीड आहे, सातारा जिल्ह्याला सगळ्याला माहीत आहे आणि तो वळूचं देखील काम करतो. तो आत्ता मुंबईला गेलेला आहे. पण तिन्ही बैलातला बैल कोणताही मालक म्हणला की हा बैल मला नको, हा बैलावर बैल रिपीट झाली गाय, ते जो दुसरा बैल भरा तर दुसऱ्या बैलाचा देखील मी चार्ज घेत नाही. म्हणजे रिपीटला 2 महिने कालावधी आहे की रिपीट झाला तर आपण चार्ज म्हणजे घेतच नाही. मेजर, आम्हाला एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव पैलवान प्रवीण विष्णू कनसे, गौरक्षक, मुक्काम पोस्ट अंगापूर, तालुका जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 74 17 17 67 68. धन्यवाद मेजर. तर मंडळी, खरं तर आज वळू क्षेत्रामध्ये बरेचसे आपण एक गोष्ट जर पाहिली तर बऱ्याचशा गाई मालकांचा देखील फोन आपल्याला येत असतो की आम्ही वळूकडं गाय घेऊन गेल्यानंतर असं पण अडचण येते की कधी कधी गाय रिपीट झाली. मग गाय रिपीट झाल्यानंतर
आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर मालक परत त्या सेकंड टाइमचे पैसे मागतो. पण आज अंगापूरचे मेजर यांचा खूप मोठेपणा आहे हा मनाचा, की आपला देशी गोवंश वाढला पाहिजे याच्यासाठी त्यांनी गाय फ्री पण भरून देण्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय. जर एखाद्याची परिस्थिती खरंच नसते, 1000 रुपये 2000 रुपये एखाद्यासाठी त्याचा महिन्याची दिनचर्याचा खर्च असू शकतो एखाद्या लहान शेतकऱ्याचा, पण त्याच्यासाठी पण देशी गोवंश वाढावा याच्यासाठी मेजर यांनी काय सांगितलंय हे आपल्यासाठी बरीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर गाय रिपीट होणं. आता एखाद्या वळूकडून गाय भरली आणि ती रिपीट झाली, जर सगळ्याच गाय रिपीट होत असेल तर तो वळूचा प्रॉब्लेम असतो. एखादी गाय रिपीट झाली तर मालकानी पण मोठेपणा दाखवलाय की सेकंड टाइम आपण फ्री भरू किंवा जे काय आहे. पण गाई मालकाला पण विनंती आहे, हे वळू मालक आज शेतकरी ज्या पद्धतीने वळू सांभाळतात आहे, आज आपण यांना लागणारा खर्च जर पाहिला, आज गोठ्यामध्ये जर गेलं तर बाकीची इतर जनावरं पण भरपूर आहे, पण एक माणूस स्पेशल प्रत्येक वळू मागा असतो. कारण वळूला जी देखभाल लागते ती इतर कुठल्याही जनावराला लागत नाही. त्याच्यामुळं जो त्यांचा चार्ज आहे तो आपण देण्याचा प्रयत्न करू आणि आपण सगळे एकत्रितरित्या खिलार गोवंश कसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न करू. आपण थोड्याच वेळात तुम्हाला यांच्याच दावणीच्या एका कपिला खिलार वळूची एक खास मुलाखत दाखवणार आहोत. कुठेही जाऊ नका मंडळी. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोहोचू शकला आहे. तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले. आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला. पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे. खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे. तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता. तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता. चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण मेजर प्रवीण कनसे अंगापूर यांच्या दावणीच्या एका जातीवंत कोसा खिलार वळूची मुलाखत पाहिली. आज वळू मालकाकडे गेल्यानंतर त्याच्याकडे 2 वळू तरी कमीत कमी असतातच. मेजर, आता आम्हाला ह्या दावणीला असलेल्या कपिला खिलार वळूची माहिती द्या. कुठून घेतला, काय घेतला, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दावणीला 2-2 वळू असण्याचं कारण काय? वळूनला माझे काय झालं, मला फोन भरपूर यायचं, कपिला घ्या, काळा बैल आहे का तुमच्याकडं. मला कवा कवा असं वाटायला काळ्या बैलाचं मार्केट वाढणार मार्केट वाढणार मार्केट वाढणार. तर हा बैल काय झालं, ह्याचं कोरेगावचं ड्रायव्हर आहे ते, नाव माझ्या लक्षात येणार झालं आत्ता, म्हणजे नावाजलेलं ड्रायव्हर आहे ते. त्यांनी हा बैल सलगरमधनं 2 म्हणजे आदत असताना बच्चा आणला आहे आणि लय काकाळ लय म्हणजे इंद्रापाना लय होता बैलात आणि ते काय त्यांच्याकडे सक्सेस झाला नाही. त्यानंतर मला फोन आला, बैल माघारी गेला सलगरमधनं मला फोन आला, असा असा बैल. माझे मित्रमंडळी म्हणले बैल तुम्ही फौजी हुडकत होता, काळा बैल घेतला पाहिजे, काळा बैल घेतला पाहिजे. म्हणलं घेतला पाहिजे हा मान्य आहे, फक्त शरीरानं घट्ट पाहिजे बैल आपल्याला आणि कलर काळा आहे याचा, पण हा प्युअर खिल्लारमध्येच बैल आहे. म्हणजे ह्याची नाकाची नळी, ह्याची ठेवण मी भरपूर बघितलेत कपिला, पण ह्या फक्त कलर आहे म्हणून ह्याचा कपिला नाव आहे. पण ह्याची शरीर रचना जी आहे ती प्युअर खिल्लारची आहे. म्हणजे शेंगाचा बुडक्याची साईज, वर शेंगाची साईज, शेंगाचा आता हे 4 दात आत्ता बैल आहे. ह्याची शिंग 4 दाती जेवढी पाहिजे ती त्याच्यापेक्षा भरपूर शिंग आहेत आत्ता. आणि महत्त्वाचं ह्याचे पिटी शरीर आहे, म्हणजे शरीराचा भाग लांबार उभार पबनाची वळू क्षेत्रासाठी. वळू ज्या वळू शब्दाचा अर्थ आहे तो शब्दाचा अर्थ जो लागू होतो, वळू कशाला म्हणतात, त्या वळूला हा बैल पूर्णपणे सस्पेन्स म्हणजे हे आहे, म्हणजे शोभल असा आहे, सिद्ध करणारा बैल आहे. आणि हा बैल मी जवळजवळ आता लय म्हणजे नवीनच घेतलेला आहे, 4 महिने झाले ती बैल घेतलेला. पण ह्या बैलाचा पण रिझल्ट चांगला आहे माझा. 400 गाई, 400 नाही, टोटल दोन्हींची मिळून 400च्या वर झाली असेल, पण ह्या बैलाची गाय 100च्या वर गेलेली आहे. काय काय आवडीनं आत्ता 4 दिवसापूर्वी शिरवळची गाय भरली आहे.
म्हणजे खास ह्या बैलाला बघून आला आपल्याकडे माणूस तो. मेजर आता अजून एक असं विचारायचं की आता जेवढ्या गायी भरल्यात आता ह्याची वासर आपल्याला पाहायला मिळतात का? अजून वेळ आहे नाही वासराला काय झालंय, आता आपण 3 महिने झालं हा बैल घेतलेला. ह्याची वासरं आता पुढल्या वर्षीच बघायला भेटतील, पण वासरं फेल 99% वासरं लय टॉप रिझल्ट देणारा बैल आहे. का तर ह्याची शरीर सृष्टी, ह्याचं शरीर सौंदर्य जे म्हणतात ना ते लय आहे या बैलाला, आणि मला लय आवडतो म्हणजे खरं सांगायचं काय. मंडळी, तर इथे एक गोष्ट अजून नमूद करायला आवडेल. बऱ्याच जणांचं आज आपण मागे शहरी भागात देखील एका घरामध्ये घरातली कार पार्किंगची बाहेर रोडला लावली होती, पण घरामध्ये पार्किंगमध्ये बिल्डिंगमध्ये एक जातिवंत अशी कपिला गाय त्यांनी सांभाळलेली होती. तर त्यावेळेस आपण त्यांना विचारलं होतं की हिला मग कपिलाच वळू भरण्यासाठी मग काय केलं तुम्ही? तर त्यावेळेस त्यांनी मग सिमेंट त्यांना कुठे उपलब्ध होत नव्हतं, बरीचशी धावपळ केली आणि ते केली. तर आज सर्वात चांगली गोष्ट आहे, मेजर यांनी बैलाचे सगळे क्वालिटी गुण सांगितलेले आहेत. त्याचबरोबर आज जर पाहायला गेलं तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तर बैलाचं तोंड, शिंग, शरीर या सगळ्याच बाबतीत जर देखणेपणा म्हणलं, आणि मी तर म्हणेल मेजरला की जर ह्याच्यापासून जर आपल्याला कालवडी जर अशा मिळाल्या तर म्हणजे ती सुंदरता जी काय आपल्याला या खिलार क्षेत्रामध्ये मिळणार आहे एक वेगळंच ते असेल. आणि कपिला गाय बऱ्याच जणांकडे असते, तर त्यांनी आवर्जून त्यांची गाय या कपिला वळूकडे भरणं गरजेचंच आहे. मेजर, आता मागाशी तुम्ही मुलाखतीत सांगितलेलंच आहे, तरी मी परत विचारतो की या बैलाकडून पण आपण सेम तसेच चार्जेस घेतो आणि तसंच करतो का काही जास्त याचे चार्जेस? नाही, ह्याचे चार्जेस पण तेच आहेत, 1000 रुपये आपण घेतो. आणि घरपोच सेवा देखील तिन्ही बैलांची घरपोच सेवा आहे. घरपोच सेवेला जो चार्ज लागेल म्हणजे जे गाडी भाडे लागेल घरपोच सेवेला, ती गाडी भाडे घेऊन छेडणं फक्त 1000 रुपये आपण घेतो. आता इथं असं पण होतं का कधी कधी, आता सोशल मीडिया पण बरेच आहे, आता तुमच्या मुलाखती फोटो हे सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचत असतात. एखादा कोसा खिलार बघून येतो की बाबा गाय मला कोसा खिलारकडून भरायची, पण हिथं आल्यावर ह्या बैलाकडून ह्या बैलाच्या प्रेमात पडून असं भरणं, असं होतं कधी? होतं की तो ठरवून आलेला असतो की नाही त्या बैलाकडे आपण गाय भरू, पण हिथं आल्यानंतर हे जर रूप बघितलं की पुन्हा म्हणतो तो ह्याची वासरं कशी पडतेली. ह्याची वासरं कसं असतंय म्हणजे शेवट गायवर आहे, ती गाय वासरं कशी टाकते. पहिली गोष्ट, गाय जर बैला वासरं टाकत असेल तर वासरू ही सेमच होणार. गाय मिक्स वासरू टाकते, काय काय गाय असे असते की स्वतःच वासरू टाकते. तुम्ही किती पण चांगला सिमेज भरा, किती पण चांगला बैल भरा, तिनं जर स्वतः वासरू टाकलं तर मग ती बैलाची चूक नसती. पण जेव्हा बैलावर वासरू टाकणारी गाय असते ती गाय ही शेतकऱ्यासाठी भरपूर म्हणजे उत्पादन देणारी किंवा शेतकऱ्याचं भलं करणारी गाय असते ती. आणि राहिला विषय काय की बैल पूर्ण फुल मापाचा पाहिजे वळू क्षेत्रासाठी. आणि असं मला दोघं तिघं म्हणले तुम्ही पळवता का वळूनला पळवता का, तर पळवायचा हा माझा छंद आहे. पण पळाव बैलापासून असं उत्पादन म्हणजे आजपर्यंत मी ऐकलं नाही की पळाव बैलापासून उत्पादन घेतलेलं. की आता नाव घ्यायला, पण मोठी बैल लय पळाली ती, त्यांची वासरं त्यांच्यापाशी जायती पण ती पळत नाही ती. तर पळाव बैलापासून तुम्ही जी गाय भरता त्याचा खोंड झाला तर तुम्ही पळवणार आहे, पण त्याच्यापासून जर कालवड झाली तर मला हीच शेतकऱ्यांना सांगायचे की जर त्या बैलापासून झालेली कालवड तुम्ही काय करणार, मग ती फुकट कोणाला तरी जाणार, मग त्याचं उत्पादन काय, तो घेणारा काय करणार. त्यापेक्षा जर तुम्ही जातीवंत वळू, माझे स्वतःचे वैयक्तिक 3 आहेतच, पण माझं वैयक्तिक मत आहे माझं जर पसंत पडत नसतील तर तुम्ही माझ्यापेक्षा टॉपचं पण वळू भरा. का तर वळूचं जी तुमचा खोंड झाला तर पैसे होणार आहेत आणि कालवड झाली तरी तुम्हाला ती जास्त पैसे देणार आहेत. धन्यवाद मेजर. खरं तर मंडळी इथे एक गोष्ट आपण आवर्जून परत एकदा नमूद करूया की मेजरनी एक गोष्ट सांगितली आहे की काही करा पण वळूकडूनच गाय भरा. तुमच्या घरापासून जवळ कोणता आहे तो पहिला विचार करा, पण वळूकडूनच भरा. कारण पुढील काळामध्ये हे ब्रीडिंग जर चांगलं आपल्याला हवं असेल तर हे करणं सर्वात महत्त्वाचं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपण खिलार महाराष्ट्राचे शान चॅनलच्या माध्यमातून अशा जातीवंत वळू बैलांचे फोटोज असतील, व्हिडिओज असतील किंवा या बऱ्याचशा माहिती आपण तुमच्यासाठी खिलार ॲपमधनं उपलब्ध करत आहोत की ज्याच्यामध्ये खिलारचा iOS आणि अँड्रॉइड हे ॲप तुमच्यासाठी उपलब्ध केले. मालक स्वतः त्यांच्या गाय बैलांची पैदास असेल, वळू बैलांचे फोटो असतील की ते चॅनलमध्ये टाकू शकतात आणि त्याची माहिती तुम्ही स्वतः जगापर्यंत पोहोचू शकता. आता खरं तर आपण 5 ते 6 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण चॅनलच्या माध्यमातून फिरतोय, आजही फिरतोय,
पण आपण एक अशी फॅसिलिटी तुम्हाला शेतकऱ्यांना दिलेली आणि त्याचा वापर नक्की करा. आणि यंदाच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये अशा प्रकारच्या जातीवंत वळूंपासून कशा प्रकारे चांगलं ब्रीडिंग करायचं या विषयावरती 2025च्या कॅलेंडरमध्ये विशेष माहिती असणार आहे मंडळी. ती पाहायला विसरू नका. कॅलेंडर आवर्जून बुक करा. आणि या सर्व वळूंचे म्हणजे एका पानावरती आज जर वळू जर महाराष्ट्र कर्नाटकातले तुम्ही शोधायला गेले तर तुम्हाला बरंचसं ह्याचं पेज लाईक कर, हे कर, त्याचे फोटो बघ. पण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं कॅलेंडर हे याच्यासाठी प्रसिद्ध आहे की एका पानावरती जवळपास सगळ्या वळूंचे फोटो, नाव, गाव, मालकाचा फोन नंबर हे सगळं तुम्हाला तेथे मिळत असतं. तर अशाच प्रकारची आपण अधिक माहिती मंडळी पाहत राहणार आहोत. मेजर एकदा आम्हाला नाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव पहिलवान प्रवीण विष्णू कनसे, गौरक्षक, मुक्काम पोस्ट अंगापूर, तालुका जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 74 17 17 67 68. धन्यवाद मेजर. पुढील भविष्यात आपण ज्या पद्धतीने वळू सांभाळतात त्याच पद्धतीने करत राहा आणि जास्तीत जास्त कसं ब्रीडिंग चांगलं होईल यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतच आहोत. आणि मंडळी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.